आरती आरती आजा मेरे गाडी में बैठ जा, आजा मेरे गाडी में बैठ जा. नमस्कार मंडळी, तर मी तुमचे लाडाचे अमृता. तर कसे आहात सगळेजण? तर व्हिडिओ बघून तुम्हाला कळत असेल की मी गाडी घेतली आणि मी अजिबात सस्पेन्स ठेवला नाही आणि असं पण ठेवलं नाही की तुम्ही आधी व्हिडिओ बघा आणि मग कळेल तुम्हाला काय आहे ते. कारण की सस्पेन्स ही नावाची गोष्ट माझ्यातच नाहीये. मला अजिबात नाही का सस्पेन्स राहत नाही, किंवा मला एखाद्या गोष्टी सस्पेन्स असेल ना, म्हणजे मूवी जरी, तर मी अगोदर ती समोर मूवी जाऊन बघते आणि मग काय होतं मग परत मूवी बघते. थिएटरला ते ॲडजस्ट करावं लागतंय मला, पण त्यामुळे मी अगोदरच रिव्हील केलं. तर अगोदर जायच्या अगोदर मी जेवण वगैरे करून घेतलं. तर ही पावभाजी जिथली आहे ना, एक नंबर फेमस आहे. म्हणजे ही अशी पावभाजी कुठे खाल्लीच नसतं. अशी पावभाजी माहिती का, इतक्या जागेवर पावभाजी खाल्ली पण अशी पावभाजी नाही खाल्लेली. तर मग मी गाडी घेऊन गेले. म्हटलं माझी जुनी गाडी ही जिने मला आतापर्यंत साथ दिली, एवढं वजन नेलेलं आहे तिने. एकतर माझं पण वजन नेलंय आणि माझ्या डब्यांचं पण वजन नेलंय. तर मग मी तिला व्यवस्थित धुवून घेतला. त्या काकानं मला थोडं साईडला सारखा मला व्हिडिओ काढायचा आहे. मग व्हिडिओ वगैरे काढला. मग माझ्या गाडीसाठी मी हार वगैरे आणायला गेले. मावशींनी हार दिले, छान हार भेटले. आणि नंतर मग मी शोरूममध्ये गेले. तर एक तर तिथं माणसाने ओळखलं नाही, नंतर ओळखल्यावरती पेपर वगैरे आणून दिले. पेपर साईन केले. मी एक साईन करून दिलं, ते म्हणे लय मोठे साईन असतात. त्यानंतर एका माग एवढ्या साईन करून दिल्या. आता एक एक ह्या साईनवरून एक गोष्ट आठवते मला, की 12वीला आपल्या जर्नल लिहिलं असतात ना, तर ती मी सगळ्यात लेट लिहिलं होतं नाही का. आणि सर लय बोलतील म्हणून त्या सरांच्या सगळ्या साईन मारल्या. रात्रभर त्या सरांची साईनची नाही का प्रॅक्टिस केली आणि सगळ्या साईन त्या सरांच्या मारून दिल्या. नंतर सरांनी पकडलं तसं मला, पण दिलंय सेम टू सेम मारल्या होत्या तशा. नंतर मी माझी गाडी घेतली, तिची पूजा केली. अगोदर ह्या माझ्या गाडीची पूजा केली, कारण की तुम्हाला माहिती आहे की किती टिकली ही गाडी. स्वतःची गाडी असणं आता कळायला लागले काय गोष्ट असती बाबा. तर मी गाडीची पूजा वगैरे केली. नंतर ते ह्या स्वास्तिकावरून पण एक गोष्ट आठवली मला, की मी घरी ज्यावेळेस आमच्या फोर व्हीलर गाडी आहे त्याच्यावरती दिवाळीला स्वास्तिक काढलं होतं. स्वस्तिकच उलटं काढलं होतं. एवढे चिडले होते सगळे जण नाही का, की मी यावेळेस लक्ष देऊन स्वास्तिक व्यवस्थित काढलं. तिथे एक माझ्या शेजारीच एक जणांचं नाही का हे होते, काय म्हणतात, डिलिव्हरी होती गाडीची. तर ते पण गाडी घेऊन चालले होते. तर मग मी त्यांना विचारलं आणि नंतर त्यांनी ते पूजेचा वगैरे टाईम बघितला होता. त्यांनी ज्या टायमिंगला गाडीची पूजा केली मी पण त्याच टायमिंगला केली. तर अशा प्रकारे मंडळी मी गाडीची पूजा केली. गाडीला हार वगैरे घातला, नारळ फोडला, लिंबू वगैरे ठेवलं. तुम्हाला माहिती आहे का, आतापर्यंत आहे ना मी अशी रील वगैरे बघायचे ना, गाडी बिडी घेतली तर मी म्हणायचे एवढं काय आहे बाबा नाही का गाडी घेण्यात, एवढं काय विशेष गोष्ट आहे नाही का. व्हिडिओ नाही का, आपण यार स्वतः घेतल्यावरती होतं ते मनात ती फिलिंग नाही समजू शकत यार. म्हणजे मला आता कळायला लागले की का लोक घर केल्यावरती फोटो व्हिडिओ टाकल्यावरती इतके खुश असतात, किंवा गाडी घेतल्यावरती एवढे खुश असतात. पण मला पण आता ती फिलिंग जाणवली आहे काय ते. आणि बघा ही गाडी घातल्यामुळे मी जुन्या गाडीला विसरले असं नाही आहे बरं का. फक्त पेट्रोल जास्त वायाला नाही. म्हणजे मला रोज 200-250 असं पेट्रोल लागत होतं नाही का. माझे 2 दिवसाचे लगेच 500 रुपये पेट्रोलचे व्हायचे नाही का. मग मी ते वाचवण्यासाठी ती इलेक्ट्रिक स्कूटी घेतली, नाही तर ती चांगली स्कूटी होती. आणि आता इथं डबे वगैरे जास्त बसतील, किंवा मला दोन गाड्या पण लागू शकतात जसं टिफिनला नाही का. एखाद्या दिवशी गरज असेल तर रिक्षा करायची गरज नाही. त्यामुळं हे सगळ्या गोष्टींचा विचार करून गाडी घेतली आहे. ह्या गाडीमध्ये हे सगळ्यात भारी पॉईंट म्हणजे ना, मोबाईल यूज करायला समोर असं ठेवायला नाही का. ते 360 डिग्रीमध्ये फिरतं पण. आपण मोबाईल म्हणजे मला कॉल वगैरे येतात ना मीचे, तर ते उचलायला बरं पडतंय. आणि पावसात एकदम चांगली गोष्ट, तिथं कॉल वगैरे आले दिसते आणि कव्हर आहे त्याला, अजिबात पाण्याने वगैरे काही खराब होत नाही ते. दुसरं म्हणजे चार्जिंगला लावू शकतो मोबाईल आतमध्ये, तिथं ते ह्याच्यात चार्जिंगचा ऑप्शन आहे, ते एक आवडले. ह्या 2 गोष्टी आवडल्या. बाकीच्या ॲक्सेसरीज वगैरे अजून आल्या नाही आहेत तिथं, मी सांगितलं त्यांना, पण ते अजून एखाद्या महिन्यात येतील. तर अशा प्रकारे मंडळी मी सेलिब्रेशन केलं आणि गाडी चालवली. गाडी घेऊन गेली मी माझ्या रूमकडे. माझ्या मावशी ज्या असतात त्यांना बोलवलं, गाडींची पूजा करायचं आहे म्हटलं त्यांना. ताट वगैरे त्यांनी मी जाईपर्यंत तयार करून ठेवलं होतं. मी पेढे वगैरे घेतले आणि नंतर रूमकडे निघाले. तर चाललोय आपण आता रूमकडे. हे शोरूम आहे रिव्हरचं आपल्या गाडीचं. आणि चला आता आपण रूमकडे जाणार येतं. तर हेल्मेट कधी वापरलं नाही आहे इतक्या दिवसात मी, पण ह्याने नवीन हेल्मेट दिलं आहे आणि ते हेल्मेटला साईडने नाही का हवाई जायला, त्यामुळे जरा बरं वाटतंय, सफोकेशन होत नाही आहे. तर आता यूज करेल मी, कारण की लय कधी नाही का डेंजर लोक गाडी चालवतात बाबा. मी लय वाचले, लय ठिकाणी लय वेळा वाचले.
पण चला आता आपण जातोय तर माझ्या रूमकडे. माझी रूम इथून खारेडमधून थोडी 10-15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. तर इतक्या लांब रूम घेतली कारण की तिकडं सगळं वातावरण गावाकडचं आहे, घरची आठवण जास्त येत नाही. इथं सगळं सगळं आमच्या घराकडं जसं आहे तसंच आहे. नंतर मग मावशींनी नाही का पूजा वगैरे केली गाडीची. पूजा झाल्यानंतर मग मी रूमवरती गेले आणि मग व्हिडिओज क्रिएट वगैरे केले, सगळे व्हिडिओज वगैरे टाकत बसले कारण की दिवसभराचं मला टाकायचं होतं सगळं काही. तर आपली अशा प्रकारे पूजा वगैरे झाली. तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला व्हिडिओ जाऊन बघा, लाईक करा, फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि भरपूर भरपूर प्रमाणात शेअर करा कारण की आने वाले दिनों की स्टार हूं मैं. ठीक आहे, थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टसाठी. खूप छान वाटतंय.